SCN न्यूजमध्ये आपले स्वागत। आजची बातमी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ सालोरा खुर्द येथे श्रीमद भागवत व ग्रामगीता ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत आयोजित केला आहे। या ज्ञान यज्ञात दररोज हरिभक्त परायण रायजी प्रभू शेलोटकर हे प्रवचन करणार आहे। रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार असून यावेळी हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज साध्वी सीमा दीदी यांची विशेष उपस्थिती राहणार है। परम पूजनीय श्री गुरुदेव, अभी ये जो सालोरा गांव है ये अमरावती जिले में आता है। इसका तहसील और जिला अमरावती है। यहाँ पे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का काफी सहभाग रहा है इस गांव में। तो तब से ही महाराज जब से गए और गुरुकुंज मोजरी की जो पुण्यतिथि चालू हुई उसके ही तुरंत यहाँ की पुण्यतिथि शुरू हुई। मोजरी की पुण्यतिथि गुरुकुंज मोजरी की और यहाँ की एक जैसी होती है, क्योंकि महाराज का जो पंचमी का दिन आता है और यहाँ का भी जो दूसरी पंचमी आती है उसमें हम लोग श्रद्धांजलि देते हैं उनको। और इस गांव में महाराज ने काफी कार्य किया। 6 महीने का उपवास भी इसी गांव में उन्होंने छोड़ा था। जो पालक का जूस पी के जो उपवास उन्होंने यहाँ किया और यहीं पे छोड़ा। यहाँ टुकड़े मांगे हमारे गांव में और कई घरों में उन्होंने प्रवेश किया, कई घरों को पहले मार्गदर्शन किया। ये गांव उनका बहुत प्रिय था, सालोरा खुर्द नाम का गांव। और कई जो बुजुर्ग बताते हैं इस गांव के, जो चले भी गए, कुछ है कि महाराज हमारे घर में आए थे और हमें पता था कि भाकर नहीं है, तो महाराज कह रहे थे कि नहीं तुम्हारे घर में भाकर है और आज मुझे तुम्हारे ही घर में भोजन करना है। तो ऐसी जिद लगा के बैठे थे, तो उनके कहीं ना कहीं उनको घर में उनके किचन में भाकरी उनको मिल जाती थी। ऐसे कई साक्षात्कार महाराज के इस सालोरा गांव में हुए सबके। और यहाँ के जो युवा पीढ़ी है सालोरा गांव वासी की, तो यहाँ की युवा पीढ़ी का ये कहना है कि महाराज के कृपा आशीर्वाद से ही हम लोगों को नौकरी लगी। कई यहाँ के जो लड़के हैं, 100-200 लड़के भी कहेंगे, तो यहाँ सर्विस पर है बाहर गांव में, अच्छे अच्छे शहर में उनको सर्विस है। तो उनका ये कहना है कि हमारा जो ये गांव है इस पर जो कृपा है वो हम पर भी विशेष कृपा महाराज की रही और उस विशेष कृपा के कारण हम लोगों को सबको नौकरी लगी। और वो सारे लोग पहले गुरुदेव सेवा मंडल संभालते थे। कई युवा है यहाँ पे और ऐसी श्रद्धा से वंदनीय राष्ट्रसंत की पुण्यतिथि यहाँ पर होती आई है। कई युवा जुड़ जाते हैं। अभी भला ये जो समय रहता है, ये जो खेती का समय रहता है, कपास का समय रहता है, लोग कम आते हैं यहाँ पे सुनने के लिए, लेकिन घर से भी सुनते हैं, कई खेत से भी सुनते हैं, कई दूर तक यहाँ आवाज जाता है। तो उसके कारण पब्लिक आपको कम दिखती है, लेकिन श्रद्धा अपार है महाराज के ऊपर। वंदनीय राष्ट्रसंत के सिवा इस गांव में ज्यादातर किसी को भी माना नहीं जाता। सब लोग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को मानते हैं, या फिर कुछ वाम मार्गी है या दत्तात्रेय मार्गी है तो वो उनको मानते हैं, लेकिन वो भी वंदनीय राष्ट्रसंत की प्रभात फेरी में आदमी तुकडोजी महाराज की तस्वीर रखते हैं, किसी भी संत की तस्वीर रखते हैं तो सहयोग देते हैं। तो ऐसे सहयोग से ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का सप्ताह यहाँ पे चालू है कई सालों से। और वही सप्ताह में हम लोग जो है सहयोग लेते हैं। और मेरा जो आश्रम है विश्व शांति साधना प्रतिष्ठान, वो वर्धा में है। वहाँ मैं गोरक्षा का काम करती हूँ और कई साल से 25-30 साल से वंदनीय राष्ट्रसंत के तुकडोजी महाराज के गुरुकुल से निकलने के बाद मैंने ये कार्य शुरू किया और एक अपना आश्रम बनवाया वर्धा में। वहाँ मैं गोरक्षा का भी काम करती हूँ और वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का विशेष तरीके से देश विदेश में प्रचार करती हूँ। जय गुरुदेव। माझं नाव रायजी प्रभू शेलोटकर महाराज, श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरी, जिल्हा अमरावती। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव गेल्या 57 वर्षापासून या सालोरा ग्रामामध्ये हा सतत सुरू आहे। या गावाचा तालुका आणि जिल्हा अमरावतीच येतो आणि गेल्या अनेक वर्षापासून इथे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते।
आणि दरवर्षालाच ही सर्व गुरुदेव मंडळाची जी पदाधिकारी मंडळी आहे, उत्सव समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व जी मंडळी आहे, यांच्या माध्यमातून दरवर्षाला ग्रामगीता सप्ताह घेतला जातो. परंतु काही महानुभावांच्या कल्पनेनुसार ग्रामगीतेसोबतच हे श्रीमद भागवत कथा, या वर्षाला शिवमहापुराणाची कथा ग्रामगीतेच्या या प्रवचनासोबत होत आहे. त्यासोबतच रात्रीला राष्ट्रीय कीर्तन हरिकीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम अनेक महाराज मंडळीचे या ठिकाणी होत आहे. काही व्याख्यान पण या ठिकाणी होऊन राहिलेले आहेत. आणि त्यासोबतच आज प्रवचनाची जर परिस्थिती पाहिली तर मंडपामध्ये 40, 50, 60 वर्षाच्या वरची मंडळी प्रवचन ऐकायला येत असते. परंतु ज्या तरुण मंडळीच्या खांद्यावर या देशाची धुरा आहे, ज्या तरुणांच्या खांद्यावर या गावाची धुरा आहे, ती सर्व तरुण मंडळी जी लहान मुलं आहेत ही मोबाईलमध्ये त्या फ्री फायर मध्ये गुंतलेली आहेत. त्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे म्हणून त्यांना कुठेतरी बाहेर काढावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात की साधन बदलाना होगा घर घर यही गाना होगा. म्हणून मी थोडंसं साधन बदलवण्याचा प्रयत्न केला वंदनीय महाराजांच्या कृपेने. आणि गेल्या 25 वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करण्याकरता, रामकथा करण्याकरता, शिवमहापुराणाची कथा करण्याकरता आम्ही संपूर्ण संच मंडळी सहित जातो, तर त्या ठिकाणी त्या गावच्या सर्व माता भगिनींना भेटून, भावी भक्त लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना सांगतो आम्ही की तुमच्या मुलांनाही आमच्यासोबत 2 तास या ठिकाणी पाठवा. त्यांना संस्कार द्यायचा आहे, त्यांना ध्यान, प्रार्थना, हरिपाठ ह्या सर्व गोष्टी त्या मुलांना शिकवायच्या आहे. आणि त्या 2 तासाच्या शिबिरामध्ये त्यांचा योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, त्यासोबतच मैदानी आणि शारीरिक हे सर्व खेळ त्या मुलांना त्या 7 दिवसामध्ये आम्ही शिकवतो. आणि इथे सुद्धा गेल्या 2 दिवसापासून आजचा 3रा दिवस आहे. हा 2 तारखेपासून सुरू झालेला जो सप्ताह आहे हा 9 तारखेला याचा गोपाल कालाने आणि महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. तर या 7 दिवसामध्ये मुलांना ध्यान, प्रार्थना, त्यासोबत राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, त्यासोबतच त्यांना धर्माचं शिक्षण, त्यांना व्यसनमुक्तीचं, त्यांना आईवडिलांच्या आज्ञापालनाचं शिक्षण, हे सर्व त्या मुलांना बौद्धिकच्या माध्यमातून शिकवल्या जाते. आणि त्यासोबतच मुलांना शास्त्रासोबत शस्त्रही सुद्धा या ठिकाणी शिकवल्या चाललेला आहे. असा सुंदर उपक्रम या ग्रामगीता शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून, हा माझ्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून या गावाला सुरू आहे. जवळजवळ 25 वर्षामध्ये 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत मला जाण्याचा योग हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच कृपेने या ठिकाणी लाभला. अशा प्रकारचं सुंदर असं या सालोरा ग्रामामध्ये गेल्या 57 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. धन्यवाद. जय गुरुदेव. माझं नाव अमोल विनायकराव यावले. आमच्या गावामध्ये सालोरा खुर्द आमच्या गावामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी साजरा होते. तसेच आमच्या गावामध्ये दररोज सामुदायिक प्रार्थना व ध्यान गावकरी लोकांचा खूप उत्साह असते. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये स्वर्गमय वातावरण निर्माण होते. तर ही खरोखर आमच्यावर गुरुदेव शक्ती असल्या कारणामुळे आमच्या गावामध्ये हे सर्व वैभव घडून येत आहे. याकरिता गुरुजी सेलोटकर गुरुजी यांचे खूप योगदान आहे. तसेच आमच्या गावामध्ये 9 प्रकारचे 7 दिवस कीर्तन होत राहतात. तसेच गावातल्या लोकांचा खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतात. याकरता गावाच्या वतीनं मी सर्वांना जय गुरु.